कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं. मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे विखे सुप्त संघर्ष समोर. जिल्ह्यातील विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा सुरू असलेला सुप्त संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिसून आला आहे. समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असं स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलंय आणि त्यावर राधाकृष्ण विखेंनी उत्तर दिलंय. वक्तव्य करताना संयम ठेवायला हवा. कोपरगावमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येणार याची ग्वाही देतो असं विखे यांनी म्हटलंय. कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाने कोपरगावमध्ये दिलेला उमेदवार काकासाहेब कोयते हे भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या जवळचा असल्याचा आरोप केला जातो आहे. काका कोयते यांची राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काकाचे आका कोण हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाला धरून आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच कोल्हे आणि विखे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला. 2019 विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्यानंतर विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष समोर आला. त्यानंतर दोघांनी सुद्धा कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली. काकाचा आका कोण हे आम्हाला माहीत आहे असंही ते म्हणाले. त्यानंतर प्रथमच विखे पाटील कोपरगावमध्ये आले. मात्र चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोरच विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांनी भाषणातून पालकमंत्री विखे यांच्यावर भाष्य केलं. त्यानंतर पालकमंत्री विखे यांनी देखील कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सल्ला देखील दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, अहिल्यानगर.